लय उल्हासात दिंडी जायचं. 13 वर्ष होत ते असल्यामुळं प्रत्येक वर्षी वारीला जात होते. लिंक तुटू दिले नाही आणि त्यांना परमार्थाचा जास्त छंद होता. पर्यंत वेळ गेलेला असतो, हार्ट फेल्युअर होण्याच्या ह्याच्यात असतं आणि ह्यांचं असंच झालं. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन वेगळ्या पद्धतीचे जे काही वास्तव ग्राउंडचे रिपोर्ट दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. परवा एक घटना घडली आपल्या उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या दावतपूर या ठिकाणचे एक वारकरी होते आणि ते पंढरपूरला पायी दिंडीमध्ये जात होते. तब्बल 12 वर्ष त्यांनी पायी दिंडीचा प्रवास केला, सेवा करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरला इथून जात होते चालत ते, मात्र आता 13 वर्ष होते आणि 13व्या वर्षी परवा त्यांना बार्शीजवळ हृदयविकाराचा झटका आला एका वारकऱ्याला. त्या वारकऱ्याच्याच घरी आहे मी आता आणि त्या हृदयविकाराच्या झटक्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं. मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या दावतपूर या ठिकाणी आहे आणि हेच त्यांचं घर आहे. अंकुश अंबादास भांगे असं नाव आहे त्यांचं. हे त्यांचं घर आहे आणि इथं मी पोहोचलो आता त्यांच्या घरी. नेमकं काय परिस्थिती आहे, कसं आहे हे घर पण आतमध्ये बघा, ते त्यांचं दाखवतो मी थोडं. इकडे कॅमेरा मारा. पत्र्याचं घर आहे आणि वारकरी सांप्रदायिक कुटुंबातून सतत सेवा करायची. ते पायी दिंडीमध्ये जात असताना 12 वर्ष तब्बल त्यांनी पंढरपूरला चालत जायचे इथून आणि हे त्यांचं 13 वर्ष होतं. आणि परवा बार्शीजवळ त्यांना दिंडीमध्ये जात असताना दिंडीमध्येच होते ते आणि तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. हे त्यांचं कुटुंब आहे. काल त्यांच्यावर याच गावामध्ये इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि हे त्यांचं कुटुंब आहे, परिवार आहे त्यांचा बसलेला खाली, वारकरी संप्रदाय. आणि हे त्यांची पत्नी आहे, 2 मुलं पण आहेत तिथं. आपण नेमकं जाणून घेऊया. काय नाव तुमचं? राहुल अंकुश भांगे. काय झालं होतं? तुमचे वडील कसं काय निधन झालं त्यांचं? काय कारण कळलं तुम्हाला? दरवर्षीप्रमाणे यंदा दिंडीला गेले, बार्शीच्या मोहरी गेल्यावर अचानक त्यांनी हृदयविकाराचा झटका आला. तुम्हाला कसं कळलं ते? आम्हाला दिंडीतल्या त्या म्हणजे दिंडी मालकाने सांगितलं की या दवाखान्यात आणलंय. तिथे गेलो, आम्हाला कळालं. कुठल्या दवाखान्यात होते? जगदाळे. बरं, इथून ते 12 वर्ष तब्बल करायचे, 13 वर्ष होतं त्यांचं असं सांगितलं तुम्ही. 13 वर्ष. काय बोलत होते तुम्हाला? काय जायचं दिंडीत अगोदर काय बोलणं झालं? काय नाही दिंडीत दरवर्षी प्रमाण जात होते, त्यामुळे काय विषय नाही. काय त्यांना आजार वगैरे काय होता, असं काही गोळ्या वगैरे? काय नाही आजार, काय नाही, काहीच नव्हतं. अचानक झालं. काय म्हणलं? काय कधी गोळी सुद्धा त्यांनी खाल्ली नाही कधी सुद्धा. तिथे रुद्रात गेले की त्यांना कसं तरी व्हायला. तिथून जगदाळे मामाच्यात गाडी करून आला, ऍडमिट झाला आणि तिथं पुन्हा डॉक्टर म्हणला त्यांना मोठा झटका झाला म्हणून, हृदयविकार झटका झाला म्हणून. काय परत काहीच त्यांनी केलं, त्यांचा प्रयत्न चालू केला. त्यांचं हे झालं. 13 वर्ष चालू, लय उल्हासात दिंडी जायचं. 13 वर्ष होत. तुम्हाला दिंडीमध्ये कितवा दिवस होता ते पायी चालत तिथे गेलं? दिवस होता. 5व्या दिवशी तिथं बार्शीमध्ये दिंडी पोहोचली होती. नाही, रुद्रात गेलता. रुद्रात तुम्ही होते सोबत त्यांच्या? आम्ही, तुम्ही दोघं पण सोबत होते? आम्ही दोघं पण 13 वर्ष झालं जातो. कसं काय घटना घडली अचानक? कसं काय घडलं ते? काय झालं? छातीत असं चमकलेलं झालं. मला म्हणलं, मी त्यांच्या सोबत त्यांना ते गाडीत बसून लावलं, जरा जावं म्हणलं तुम्हाला पुढं, आम्ही येतो मागून चलो. ते मला वाटलं असं आषाढी पिशेडी झाली, असं पिताचा त्रास झाला असं वाटलं मला. तसं काय त्यांना जाणवलं नाही. गेल्यानंतर तिथं म्हणलं मला कसं तरच होईल. मग तसं तर म्हणल्यावरती दिंडीत मालक की म्हणले, आपा तुम्ही तर काय बसू नका, कशाला काय व्हायला लागले, तुम्ही लगेच बार्शीला जाऊ. मग त्यांनीच गाडी होती सोबत, आमच्यासोबत गाडी, तीच गाडी केली. आम्ही लगेच जगदाळे मामाला ऍडमिट झाला. त्यांच्यासोबत मी आला, ऍडमिट केलं, करून घेतलं. माणसं आलेली होती सोबत दिंडीतली, त्याने ऍडमिट करून घेतलं जगदाळे मामाच्यात. त्यांना पुन्हा जास्त झालं लगेच, एका पहिल्यातच झटका झाला लगेच. कधी गोळी सुद्धा त्याने खाल्ली नाही, कधी त्याच्या अगोदर काय आजार वगैरे काय होता? काय सुद्धा नाही, कसलं आधी इंजेक्शन सुद्धा नाही शरीराला कधीच. गोळी खा म्हणत सुद्धा कधी गोळी खाल्ली नाही. किती लेकरं आहेत तुम्हाला? 2 मुलंच. शेती वगैरे किती आहे? शेती किती 2 एकर आहे. बघा,
स्वतः पत्नी त्यांच्या सोबत होते, दोघं पण होते दिंडीमध्ये. हे दुसरे चिरंजीव आहेत त्यांचे. काय नाव तुमचं? प्रदीप अंकुश भांगे. काय घटना घडली, कशी घडली, तुम्ही कधी तिथे गेलो? घटना परवा दिवशी आम्हाला माहिती झालं 5:30-6 वाजता. त्यावेळी दिंडीतले महाराज श्रीनिवास महाराज म्हणून त्यांनी फोन केला. आम्ही इथून गेलो पण संध्याकाळी गेल्यानंतर तिथं ऍडमिट केलेलं होतं अगोदरच त्यांनी. तिथे गेलो, बघितलं, थांबलो तिथे. तर मग 4 दिवस सतत चालत गेले ते? हा, 5 दिवस गेले चालू. का दिंडीतून काय फोन पिन आला पण तुम्हाला सुरुवातीला? काय आधी त्यांचं बोलून तुमचा संपर्क झाला होता का निघताना वगैरे काय? त्यांच्या दिंडीतून त्यांनीच फोन केला, दवाखान्यात ऍडमिट करायला घेऊन येताना फोन केला त्यांनी. आणि पुन्हा तिथं आम्ही गेल्यानंतर बघितलं ऍडमिट केलेलं होतं. ते म्हणजे अटॅक आला म्हणजे त्यांना. पुन्हा काल लगेच त्यांनी सकाळी 7 वाजता ती डिक्लेअर केली अटॅक न गेले. तुम्ही पण इथलीच आहेत का? हो. काय नाव तुमचं? माझं नाव राधाकिसन भीमराव गोडकर. तुम्ही सोबत होता का त्यांच्या? नाही, ते परत आम्ही इथं आल्यावर ते वारीला जात होते प्रत्येक वर्षी. 13 वर्ष ते वारीमध्ये चोपदारकीचं काम करीत होते. म्हणजे व्यवस्थित माणसाला लाईनला लावणे आणि भजन करून घेणे असं त्यांच्याकडं चोपदारकीचं नियोजन होतं. त्यामुळे ते वर्षाला वारीला जात होते. चोपदारकीच्या कामामध्ये ते असल्यामुळं प्रत्येक वर्षी वारीला जात होते. वारकऱ्यांची काळजी घेत होते. हो, अशा पद्धतीने वारी करीत होते. असं ते. तुम्ही इथलेच आहेत, शेजारी? हो, नातेवाईक. बरोबर. तुम्ही पण शेजारीच आहे त्यांचे? काय घटना घडली ही सगळी? ते 2012 पासूनची दिंडी जात होते. त्यांनी आता पण लिंक तुटू दिली नाही आणि त्यांना परमार्थाचा जास्त छंद होता. आणि आमच्या आग्रह खातीर त्यांनी दरवर्षी जात होते. आणि ज्यावेळेस 5वा दिवस चालू झाला दिंडीचा, त्या दिवशी रात्री एक पोट दुखायला बनल्यानंतर मग त्यांना पित्ताचा आजार होता. त्यांना पित्ताचा आजार असल्यामुळे त्यांना गोळी खाल्ली, पण ती आजार वेगळाच निघाला आणि त्याच्यामध्ये त्यांना अटॅक आला. आणि अटॅक सहन झाला नाही आणि ते स्वतः विलीन झाले आनंदात. त्याचं दुःख आहे आम्हाला. असं होणी लागत होतं. भगवंताची आवड होती, गावचा लाडका होता, सगळ्याशी हसून खेळून राहत होते. आणि मेन म्हणजे आमच्या भाऊकीतला कुटुंब करता होता. आता आधार राहिला नाही या मुलाला. याचं दुःख आहे आम्हाला सगळं. होणी ती झाली का, देव त्यांच्या आत्म्याला शांती देव हीच आमची इच्छा आहे. मी सुमन हनुमंत भांगे, ज्यांचं निधन झालंय, अंकुश अंबादास भांगे, ते माझे दीर होते, सगळ्यात लहान 3 नंबरचे दीर. तर ते आम्हाला अचानक धक्का बसलाय हा, की त्यांना कसलाही आजार नव्हता, काहीही नव्हतं, पण ते अचानक असं का झालं असेल. पण त्यांना तो हृदयविकाराचा झटका आला. तर ते का, तर मला असं वाटतं की हे लोक भोळे भाबड्या मनाने आपले दिंडीमध्ये जातात, सगळ्यांच्या लोकांसाठी देवाकडे प्रार्थना करतात, त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे आता हा आजार असा आहे की ओळखायला येत नाही, समजून येत नाही. त्याच्यामुळे बिचाऱ्यांना काही माहिती नसतं की काय झालंय, आपल्याला काय होतंय, काही कळत नाही. तर माझी अशी विनंती राहील, प्रत्येक दिंडीमध्ये ना एक डॉक्टर फक्त बीपी तपासलं तरी त्याच्यामुळे सुद्धा लक्षात येतं की बीपी वाढलंय, कमी झालंय, तर लगेच आपण काहीतरी हालचाल करू शकतो. एक डॉक्टर, एक नर्स प्रत्येक दिंडीमध्ये जर असले त्यांच्याबरोबर पथक यांचं, एक तर दवाखाने लांब असतात, दिंडी कुठेतरी असते आणि ह्यांना तिथपर्यंत पोचायला वेळ नाही मिळत. तोपर्यंत वेळ गेलेला असतो, हार्ट फेल्युअर होण्याच्या ह्याच्यात असतं आणि ह्यांचं असंच झालं. खूप वेळ गेला दवाखान्यात नेईपर्यंत. तर माझी अशी शासनाला विनंती राहील, खरंच राहील, की आज झालं ते झालं आमच्या बाबतीत, इथून पुढे कोणाला तसा धक्का बसून देऊ नका. एक डॉक्टर साधा BMS असला तरी चालेल की त्यांनी बीपी चेक केलं तरी कळेल की बीपी लो झालाय, वाढलाय. त्या संदर्भात त्याला लगेचच ऍडमिट करता येईल, कुठली तरी गाडीची सोय करता येईल. असं प्रत्येक दिंडीच्या पथकमध्ये असं एकतर काहीतरी करा सोय. सगळ्या सोयी होत आहेत. शासन पण कमी पडत आहे असं मी म्हणत नाहीये. भरपूर शासनाला पण म्हणजे टेन्शन असतं. लाखोनी लोक येतात बिचारे भोळे भाबडे देवाकडे, आपल्याकडे प्रार्थना, आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करत असतात. ते दरवर्षी जातात,
पण मला फक्त एवढंच वाटतं की एक डॉक्टर एक नर्स जरी असली ना प्रत्येक पथकामध्ये प्रत्येक दिंडीमध्ये, की साधं जरी जरा त्रास झाला की लगेच बीपी चेक करा, बीपी चेक करा, त्याच्यावरून कळते बीपी लो झाले, वाढले, लगेचच ऍडमिट करता येते, उपचार झाला तर तो पेशंट बरा होतोय. पण ह्याला वेळ जातोय, हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत वेळ आपल्या हातात खूप कमी असतो. तुमचं काय वाटतं मग, तुम्हाला काय मागणी? मला म्हणजे माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येक दिंडीमध्ये एक डॉक्टर, फक्त एक डॉक्टर आणि एक सिस्टर असावी की जेणेकरून जर त्या लोकांना कोणाला वाटलं ना की मला त्रास होतोय बाबा, एकमेकांचं मदत करतात की चला ह्यांना त्रास होतोय, तिथल्या तिथे तपासा, साधं बीपी बघितलं ना तरीही कळतंय. आता औषधोपचार पण आहेत प्रत्येकांच्या बरोबर, गोळ्या बिळ्या शासनाने दिलेल्या आहेत, सगळं काही केलेलं आहे, पण ही फक्त एक कमतरता आहे. बघा, एका वारकऱ्याचा दिंडीमध्ये पंढरपूरला जात असताना बार्शीच्या जवळ हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला, निधन झालं त्यांचं. आणि हे त्यांचं घर आहे दाऊदपूर या ठिकाणी त्यांचं घर होतं. काल इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर इथं काही नातेवाईक सुद्धा होते, त्यांच्या घरी पोहोचलो मी. आणि नेमकं काय घटना घडली होती, एका वारकऱ्याचा तब्बल 12 वर्ष त्यांनी वारी केली पंढरीची, आणि 13व्या वर्षी त्यांचं बार्शी या ठिकाणी वारीमध्येच त्यांचं निधन झालं. याबाबत नेमकं काय घडलं होतं सविस्तर मी तुम्हाला त्यांच्या कुटुंबाची, नातेवाईकाची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला आरपार दाखवण्याचा प्रयत्न करतो. घटना कोणतीही असो, सुखाची असो दुःखाची असो, आम्ही त्या ठिकाणी पोहोचून वेगळे विषय, वेगळे चर्चा दाखवण्याचं काम करतो. आमचं चॅनल 1 नंबरचं आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 4,60,00,000पेक्षा जास्त आहेत. तुम्ही आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, दाऊदपूर, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. सगळ्या लोकांसाठी आता हा आजारच असा आहे.